नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी. कुडकुडीत कडक अशी तिळाची वडी खूप छान लागते आणि थंडीमध्ये तीळ आरोग्यासाठी खूप चांगले असतात. प्रत्येकाने आवर्जून ही वडी करून खावी. तर खूप छान होते आणि होते सुद्धा पटकन, अगदी 10 मिनिटामध्ये वडी तयार. तर त्यासाठी वाटीभर तीळ घेतलेत मी. गावावरून आलेले तीळ आहेत आमच्या शेतातले. गॅसवरती कढई ठेवली. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, मीडियम टू स्लो. आणि तीळ छान 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे एकदम स्लो गॅसवर. तीळ भाजून घेतले की वडी खूप खमंग खुसखुशीत होते आणि खूप छान लागते. तिळाचा सुगंध सुद्धा खूप छान येतो भाजताना. तर एक 2 मिनिटं तीळ भाजले की फट उडायला लागतात. समजून जायचं तीळ छान भाजले गेले आहेत. तर अशा प्रकारे सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटामध्ये तीळ आपले छान भाजून तयार होतात. आणि हे बघा, असे फटफट उडायला लागले की तीळ काढून घ्यायचे. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. गॅसवरती कढई ठेवली आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं, अर्धा चमचा, आणि गूळ घालायचा बारीक करून घेतलेला. तर 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घेतलाय बारीक केलेला. गूळ घालायचा आणि सतत हलवत याला त्याचा थोडासा हलकासा एकतारी पाक करून घ्यायचा. खूप छान गूळ बारीक केल्याने लगेच विरघळतो आणि तयार सुद्धा पटकन होतो पाक. तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये तूप लावूया आणि छान ग्रीस करून ठेवूया. म्हणजे आपला वडी जेव्हा तयार होईल पाकातली, तेव्हा त्याच्यामध्ये आपण पटकन ओतू शकतो. किंवा आधीच तूप लावून ठेवलं एखाद्या प्लेटला तरी चालेल. तर गूळ छान विरघळला आपला, सतत हलवत राहायचंय आणि गुळाची हलकीशी एकतारी पाक येईपर्यंत याला आपण गॅसवरती असाच हलवत राहायचंय. तर हे बघा, बुडबुडे आलेत गुळाला. बुडबुडे आले की समजून जायचं गूळ छान विरघळलाय आणि गुळाचा पाक तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तीळ. तीळ घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, तीळ 1 वाटी गुळाला 1 वाटी तिळाला 1 वाटी गूळ बरोबर झालेला आहे आणि अशा प्रकारे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आता हे आपण फार घट्ट नाही करणार आहोत, कारण आपण हे प्लेटमध्ये ओतून आपण जाडसर वडी तयार करणार आहोत. तुम्हाला जर पातळ वडी करायची असेल तर तुम्ही अजून थोडंसं घट्ट करून पोळपाटाला तूप लावून त्याच्यावरती ते घेऊन लाटून सुद्धा खूप छान अशी पातळ वडी तयार होते. तर इतपत मिश्रण आपलं पातळ आहे. आता प्लेटमध्ये असंच ओतायचं आणि ह्याच उलथण्याने थोडंसं याला पसरवून घ्यायचं. पसरवून घ्यायचं आणि 5 मिनिटं थंड करायसाठी ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर आपण याच्या वड्या पाडून ठेवायच्या गरम असतानाच. तर 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण याचे काप करून घेऊया वडीच्या आकारात. खूप गरम आहे, अजून 5 मिनिटं झाली आहेत तरी गूळ पटकन गार नाही होत, हाताला भाजू शकतं. तर हे बघा, परत अगदी 5 मिनिटानंतर मी काप करून थोडंसं बाजूने हलकंसं याला मोकळं करून घेतेय, म्हणजे पटकन थंड होईल. आणि 5 मिनिटानंतर, म्हणजे जवळ-जवळ 10 मिनिटानंतर आपली अशी वडी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशी ही 10 मिनिटात होणारी वडी, तिळाची वडी तयार आहे.